बुधवार पेठेचे हे आदरवणारे सत्य, जर महिला गोरी असेल तर जाणून तुम्ही देखील चकित व्हाल। एका गोऱ्या चेहऱ्याकडे पाहून लोक इतके पटकन निष्कर्ष का काढतात? बुधवार पेठेच्या गल्ल्यांमध्ये अशी कोणती गोष्ट घडते ज्यामुळे एखाद्या महिलेचा चेहरा, तिचा पोशाख किंवा तिचं उभं राहणं सुद्धा चर्चेचा विषय बनतं? अनेक वर्षांपासून या परिसराबद्दल असंख्य कथा, अफवा आणि दावे ऐकायला मिळतात, पण त्यातलं खरं किती आणि खोटं किती? शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी समोर येणारं सत्य अनेकांच्या कल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे। पुणे, शिक्षणाचं माहेरघर, इतिहासाची साक्ष देणारं शहर आणि संस्कृतीचा अभिमान बाळगणारं ठिकाण। पण याच शहरात असा एक भाग आहे ज्याचं नाव घेतलं की अनेकांच्या मनात एक वेगळीच कुतूहल, भीती आणि असंख्य प्रश्न निर्माण होतात। हा भाग म्हणजे बुधवार पेठ। इथे प्रत्यक्ष कधी न गेलेल्या लोकांनीही या भागाबद्दल काही ना काही ऐकलं आहे, पण ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवावा का? दिवसा या भागात फिरलात तर कदाचित तुम्हाला काही वेगळं जाणवणार नाही। दुकानं सुरू असतात, पुस्तकांची विक्री सुरू असते, इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ असते, सर्व काही अगदी सामान्य दिसतं। पण जसा जसा सूर्य मावळू लागतो तसतसं या भागाचं स्वरूप बदलू लागतं। हा बदल नेमका कशाचा असतो हे समजण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात। संध्याकाळ सरत जाते आणि गल्ल्यांमध्ये वेगळीच हालचाल सुरू होते। काही महिला सजलेल्या दिसतात, तर काही शांतपणे उभ्या असतात, तर काही आपल्या खोलीबाहेर बसलेल्या असतात। बाहेरून पाहणाऱ्या व्यक्तीला हे दृश्य एकसारखं वाटेल, पण प्रत्येक चेहऱ्यामागे वेगळी कहाणी असते। या कहाण्या अनेकदा कोणाला दिसत नाहीत। या परिसराबद्दल सर्वाधिक पसरलेल्या अफवांपैकी एक म्हणजे इथे महिलांच्या रूपावरून किंवा रंगावरून काही निष्कर्ष काढले जातात। अनेक जण म्हणतात की गोऱ्या मुलींबद्दल वेगळे नियम असतात, वेगळे दर असतात किंवा त्यांच्याबाबत काही खास गोष्टी घडतात। पण हे खरंच आहे का, की ही फक्त लोकांमध्ये पसरलेली चर्चा आहे? याच प्रश्नाचं उत्तर आपण शेवटी पाहणार आहोत। बुधवार पेठेचा इतिहास अनेक दशकांपूर्वीचा आहे। ब्रिटिश काळात या भागात वेश्या व्यवसायाला आकार मिळाला असं अनेक ऐतिहासिक संदर्भामध्ये नमूद केलं जातं। कालांतराने हा भाग देशातील सर्वात मोठ्या रेड लाईट परिसरापैकी एक म्हणून ओळखला जाऊ लागला। मात्र या नावामागे हजारो महिलांचं कठीण आयुष्य दडलंय। इथे राहणाऱ्या अनेक महिला स्वतःच्या इच्छेने या व्यवसायात आलेल्या नसतात असे विविध सामाजिक संस्थांचे निरीक्षण आहे। गरिबी, फसवणूक, मानवी तस्करी, कर्जबाजारीपणा किंवा परिस्थितीमुळे अनेकांना हा मार्ग स्वीकारावा लागतो। म्हणूनच या परिसराकडे केवळ कुतूहलाने नव्हे तर संवेदनशीलतेने पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। या भागातील खोल्या अतिशय लहान असतात। अनेक महिला अशाच छोट्या जागांमध्ये आयुष्य घालवतात। बाहेरून दिसणारी रोषणाई आणि आतलं वास्तव यात खूप मोठा फरक असतो। रात्री सुरू होणारा व्यवहार हा त्यांच्यासाठी जगण्याचा प्रश्न असतो। या परिसरात अनेक स्वयंसेवी संस्था सातत्याने काम करत आहेत। आरोग्य, HIV प्रतिबंध, गर्भधारणा, कुटुंब नियोजन, मुलांचं शिक्षण आणि पुनर्वसन यांसारख्या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते। या प्रयत्नांमुळे अनेक महिलांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे। 2008 मध्ये या परिसराकडे जगाचं लक्ष वेधलं गेलं, जेव्हा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी येथे भेट देऊन आरोग्यविषयक जनजागृतीच्या कामाचा आढावा घेतला। या भेटीमुळे बुधवार पेठ पुन्हा एकदा चर्चेत आली। संध्याकाळी इथल्या अरुंद गल्ल्या गर्दीने भरून जातात। प्रत्येक जण वेगवेगळ्या कारणासाठी इथे आलेला असतो, पण त्या गर्दीतही अनेक महिलांच्या डोळ्यात जगण्याची धडपड स्पष्ट दिसून येते। बाहेरून पाहणाऱ्या अनेकांना वाटतं की इथे प्रत्येक गोष्टीला काहीतरी गुप्त संकेत असतात, पोशाख, बोलण्याची पद्धत, उभं राहणं किंवा चेहरा। पण प्रत्यक्षात अशा गोष्टी अफवांमधूनही वाढत जातात। अनेक वेळा सोशल मीडियावर किंवा लोकांच्या चर्चामध्ये गोरी मुलगी म्हणजे अशा प्रकारचे दावे केले जातात, पण अशा दाव्यांना सार्वत्रिक सत्य मानणं चुकीचं आहे। प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि कुणाच्याही रूपावरून निष्कर्ष काढता येत नाही। मग सुरुवातीला विचारलेला प्रश्न, जर महिला गोरी असेल तर? याचं उत्तर काय? उत्तर इतकंच आहे की गोरी असणं, सावळी असणं किंवा दिसणं यावरून कोणत्याही महिलेबद्दल निष्कर्ष काढणं चुकीचं आहे। काही ग्राहकांच्या वैयक्तिक पसंती असू शकतात, त्यामुळे व्यक्तीनुसार व्यवहारात फरक पडू शकतो, पण गोरी महिला म्हणजे अमुकच असा कोणताही सार्वत्रिक नियम किंवा सत्य नाही। बुधवार पेठेचं हे खरं वास्तव या चेहऱ्याच्या रंगात नाही, तर तिथे जगणाऱ्या हजारो महिलांच्या संघर्षात आहे। बाहेरून दिसणारं चित्र आणि आतलं आयुष्य यात जमीन आसमानाचा फरक आहे। म्हणूनच या भागाबद्दल ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवण्याआधी वास्तव समजून घेणं आवश्यक आहे। अफवा पटकन पसरतात, पण सत्य समजून घ्यायला वेळ लागतो। आज तुम्ही सुरुवातीला ऐकलेला प्रश्न कदाचित धक्कादायक वाटला असेल, पण याचं उत्तर भीतीदायक नाही तर विचार करायला लावणार आहे। माणसाची किंमत त्याच्या रूपात नसते। बुधवार पेठेचं खरं सत्य हे मानवी संघर्ष, परिस्थिती आणि समाजासमोर उभ्या असलेल्या मोठ्या प्रश्नांचं आहे।